आणि आता बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण बघितली। जेडीयूच्या जागांमध्ये पुन्हा वाढ होते। जेडीयू आता साधारण 75 जागांवर पोहोचली आणि भाजप 70 जागांवर पोहोचते। मगाचाच मुद्दा पुन्हा एकदा नव्याने म्हणजे काँग्रेस आता बऱ्यापैकी पुढे जाताना दिसते। काँग्रेस 15 जागांवर सध्या पुढे आहे, लोजपा 12 जागांवर आहे, आरजेडी मात्र 60 जागांवर आहे। म्हणजे ज्या आरजेडीने गेल्या वेळेला 80 जागा जिंकल्या होत्या त्या आता 20 जागांचा तोटा दाखवते आहे। आरजेडीचं मागे येण्याचं कारण काय वाटतं? म्हणजे हे अर्थात कल आहे तरी सुद्धा थोडंसं पिछेहाट होताना दिसते, ती का? नाही, आरजेडी मागच्या वेळेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता, म्हणजे मतांमध्ये काही फार मोठ्या प्रमाणात फरक नव्हता। मागच्या वेळेस जर गठबंधन आणि NDAची मतं बघितली तर 0.1%चा फक्त फरक होता। त्या तुलनेमध्ये मला वाटतं की यावेळेस आरजेडीचा परफॉर्मन्स तेवढा होताना दिसत नाही। काँग्रेसच्या जागा वाढलेल्या आहेत पण त्यांनी लढवलेल्या जागा पण मागच्या वेळेसपेक्षा कमी होत्या। म्हणजे मागच्या वेळेस आरजेडीने जेवढ्या जागा लढवल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 143 जागा ते लढत आहेत सध्या। त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स त्या तुलनेत वाढलेला नाही, उलट तो कमी झालेला आहे। त्याचे परिणाम, त्याचे मत विभागणीचा फटका बसलाय का कुठे, हे मला वाटतं की ते आकडे आल्यानंतर स्पष्ट होईल। एक दोन मुद्दे सांगायला पाहिजेत। एक म्हणजे NDAच्या वतीनं जेव्हा जेव्हा प्रचार सभा होत्या त्या प्रत्येक वेळेला लोकांना हात वर करायला सांगायचे ते की आपको याद है वो पुराना नीतीश कुमार वाला शासन जो गुंडा राज था, आणि काही प्रमाणामध्ये 100-200 वगैरे लोक हात वर करताना दिसत। तो मुद्दा आरजेडीला बहुधा ओव्हरकम करता आला नाही। त्यांचा सगळ्यात मोठा USP काय होता? बेरोजगारी। आणि मग प्रत्येक घरातल्या एका सदस्याला मी नोकरी देईन, ह्याला काउंटर कसं केलं गेलं तर काउंटर केलं आकडेवारीने। जर बिहारमधल्या प्रत्येक घरातल्या एका माणसाला तुम्ही नोकरी दिली तर राष्ट्रीय पातळीवरती जेवढे सरकारी सेवक आहेत त्याच्यापेक्षा तिप्पट आकडेवारी व्हायला लागली। आणि पुन्हा तुम्ही तेवढे पैसे आणणार कुठून? हे जे आर्थिक गणित मांडायला सुरुवात केली तर ते त्यांना पर्याय देता नाही आलं। यावेळेला खरं आहे की काँग्रेसने फार ताणाताण नाही केली, परंतु आता जर महागठबंधनची तुम्ही जागा बघितल्या की किती कमी झाल्यात, तर मागच्या तुलनेनं जवळपास 35 जागा त्यांच्या कमी झाल्यात आणि NDA 38 जागांनी पुढे आहे। म्हणजे NDAनी जेवढे जेवढे मुद्दे मांडले, एवढा तरुण तेजस्वी असून त्याच्या प्रचार सभेला इतकी छान गर्दी होत होती आणि दिसत होतं की काहीतरी नवीन बदल होईल, तसा नाही झाला। म्हणजेच मग नितीश कुमारावरती लोकांनी जास्त विश्वास ठेवला। तो ठेवण्याचं मुख्य कारण नितीश कुमार यांच्या काळातलं सुशासन विरुद्ध लालू यांच्या काळातला गुंडाराज, आणि बहुतेक लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असं दिसतंय। अगदी, आणि हाच मुद्दा भाजप कोणत्या नजरेतनं बघतोय ते आपण जाणार आहोत मधू चव्हाण यांच्याकडे। मधू चव्हाण जी, भाजप या सगळ्या विजयाचं किंवा आता जो विजय होऊ घातलेला आहे याचं विश्लेषण कसं करतंय? कोणते महत्त्वाचे मुद्दे सत्ताधाऱ्यांना म्हणजे भाजप आणि जेडीयूला फायदेशीर ठरले असं तुम्हाला वाटतंय? एक तर मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रतिमा आणि गेल्या 5-10 वर्षामध्ये त्या ठिकाणी जो लोकांनी विकास पाहिला, कारण बिहार हे परमेश्वराच्या कृपेने अतिशय समृद्ध असं नैसर्गिक, ज्याला संपत्ती म्हणतो, खनिज असतील, बाकी पाणी असेल, नद्या असतील असं आहे। पण त्याचा विकासासाठी उपयोग न करून घेता केवळ काही नेत्यांनी, BJP आणि त्याच्यामध्ये नाही, आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी करून घेतलं आणि जनता होरपळून निघाली होती। आता मी काल एका बँकेत गेलो, ते म्हणाले अच्छा होगा अभी अपहरण नाही आएगा, जमाना फिर से नहीं आएगा। म्हणजे एकूण दुसरी गोष्ट की मी आता, माझ्याकडे दुसरे शब्द आहेत पण ते टीव्हीवर बोलू इच्छित नाही आणि मी बोलता येणार नाही, सभ्यता नाही ती। अतिशय अपरिपक्व नेता जो त्या ठिकाणी बिहारमध्ये एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होता की वोट चोर वोट चोर वोट चोर, हे कधी नाही। एका ठिकाणी सांगत होते ते की या ठिकाणी मतांचं एक गडबड केली जाते वगैरे वगैरे, आणि मग निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मतं सगळी त्या ठिकाणी तपासाची ठरवली, SRE त्याच्या तपासली, त्यावेळेला मात्र त्याला विरोधी समजू शकत नाही की आम्ही असं म्हणतो की या ठिकाणी घोटाळा आहे मत त्या सगळ्या यादीमध्ये आणि ती दुरुस्त करायला पाहिजे, आणि दुरुस्त करायला गेल्यानंतर विरोध। बरं, हा नेता इतका अपरिपक्वतेने बोलत होता, मला वाईट वाटतंय। खरं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रबळ असा विरोधी पक्ष असावा लागतो। आम्ही काय सत्तेचा अमरत्वाचा पाटा अमर घेऊन आलेलो नाही। 10-20 वर्ष आम्ही राज्य करू, आमच्या हातून चुका झाल्या होणार नाहीत, पण झाल्या तर जनता दुसरं कोण आहे नेता? काँग्रेसचे दुर्दैव आहे की ज्या काँग्रेसचं नेतृत्व अतिशय महानुभावाने केलं गेल्या 70, 80, 90 वर्षामध्ये, इंदिराजींच्या चुका झाल्या पण परिपक्व नेत्या होत्या, परंतु आता काँग्रेसचा प्रमुख माणूस इतका पोरकड बोलतो, लोक म्हणतील हा त्या ठिकाणी उल्लुका पट्टा निवडून आला, काय करणार आहे? आणि म्हणून आम्हाला दुसरे एक वाईट वाटतंय की लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधी पक्ष नाही, आणि त्याचा परिणाम असा होईल की पूर्वी एक पिलू मोदी, एक मधु दंडवते, एक अटलजी,
एक मधुलिमे, एक जॉर्ज फर्नांडिस, ही सगळी माणसं किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हर्षू अडवाणी, जयवंतीबेन मेहता, अहिल्या रांगणेकर, रामभाऊ म्हाळगी, 6 लोकांना घेतलेली माणसं फक्त 6-10 असायच्या आमदार, परंतु त्यांच्या भाषणाचा, बोलण्याचा, व्यवहाराचा प्रभाव असायचा. आता लोकसभेत काय आहे? एक मवालेसारखा, गुंडगिरीसारखा टी शर्ट घालून एक उल्लुका पट्टा जसं रस्त्यावर फिरेल त्या ठिकाणी चौपाटीला, तसं त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता कुठल्या आविर्भावात प्रवेश करतो. तुमचं म्हणणं असं आहे की फक्त मधुजी तुमचं म्हणणं असं आहे का की फक्त राहुल गांधी यांच्या या वागणुकीमुळे हे पराभवाचं तोंड बिहारमध्ये विरोधकांना पाहावं लागतंय? होय, त्याचं कारण असं की परिपक्व नेता जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टी नंतर 1970-75 साली का वाढली? लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जगन्नाथराव जोशी, अटल बिहारी वाजपेयी हे एक पक्षाचं नेतृत्व करत आहे. हा पक्ष भारताचा भाग्योदय करू शकतं असा आत्मविश्वास जनतेच्या मनात हळूहळू निर्माण होत होता. तो काँग्रेसच्या बद्दल आहे का? तर नाही. आज महाराष्ट्रात सुद्धा मी थोडासा संदर्भ त्या निवडणुकीचा आहे म्हणून बोलतो. महाराष्ट्रात सुद्धा आम्हाला का वाटतंय की राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची युतीचा पराभव नक्की ठरलेला आहे. ध्येय शून्य आहे ती मंडळी, फक्त टोमणे मारणं, काही न बोलणं, तसं त्या ठिकाणी झालेलं आहे. सभागृहात सुद्धा गेल्या 5-10 वर्षामध्ये राहुल गांधींची परिपक्व अशी भाषणं ऐकलेत का? बजेटवर ऐकलेत का? परराष्ट्र धोरणावर ऐकलेत का? सुरक्षेवर ऐकलेत का? अंतर्गत व्यवहारावर ऐकलेत का? आर्थिक व्यवहारावर ऐकलेत का? नाही. आणि म्हणून जनता या देशातली परिपक्व आहे की जिने 1978 साली आम्हाला निवडून दिलं, पण आम्ही आपापसात भांडलो दुहेरी सदस्यत्वाबद्दल. त्या जनतेने 1980 साली आम्हाला फेकून दिलं आणि पुन्हा इंदिराजीनं आणलं. त्या जनतेने भावनेच्या आधारावर राजीव गांधींना निवडून दिलं, परंतु बोफोर्स वगैरे हे सगळे बाहेर पडल्यानंतर त्यांना बाजूला केलं. त्यामुळे या देशातली जनता परिपक्व आहे. या देशातली जनता परिपक्व आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि भावनेच्या आधारावरती आता मतदान करत नाही.